जय शिवराय. बघा, हा आहे सरसगडाचा पहिला भाग आणि नक्कीच खूप वातावरण छान होतं आणि खूप मजा आली होती. आणि आम्ही सर्व घरची मंडळी गेलो होतो, सगळं पुरुष मंडळी होती. आणि व्हिडिओ बघितला नसेल पहिला भाग तर नक्कीच जाऊन बघा सरसगडाचा. आता भेटूया. पहा कसे धाव चढतात बघा. बघ कसं धावत गेले बघ. फेकू का जरा आमची ठाकरे भाज्या फेकू. बघा, छोटीशी क्लिप बघितली कसे धावत वरती गेले. कारण आम्हाला ट्रेक करण्याचा अनुभव आहे. पावसाळी महिन्यामध्ये कुठेही कोणत्याही गडावरती आम्ही ट्रेक करतो. आणि हा एक गुफेची व्हिडिओ बघा, खूप छान आहे. आणि या पायऱ्या ज्या दिसत आहेत त्या भरपूर चिकट आहेत. तर बघा, आता आपण पहिल्या दरवाजाजवळ पोचूया. आणि आता आपण पहिल्या दरवाजाजवळ पोचलोय बघा. तर मोठा व्हिडिओ झाला त्या. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सरसगडाच्या दुसऱ्या भागामध्ये. बघा, पाळे दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर असे सैनिकांसाठी तिथं रूम आहेत. आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दृश्य दाखवते. चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा, दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर असे पायऱ्या लागतात आणि वरचं दृश्य अजून सुंदर आहे. बघा, भरपूर मोठ्या पायऱ्या आहेत. हे बघा, आता आपण दरवाजातून आलो वरती आणि इथं सूचना बोर्ड लावला गेला आहे बघा. आणि आता आपण इथनं आलो वरती. बघा पायऱ्या आणि हा दरवाजा. आणि बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी वरती अजून बाकी आहे. आणि हा आहे सूचना बोर्ड बघा. इथं माहिती देण्यात आली. नक्कीच सूचना बोर्ड असं आहे आणि त्याचं पालन करा तंतोतंत. आणि खास करून पावसाळी महिन्यांमध्ये खूप स्लिपरी जागा आहेत. छोटी मुलं घेऊन पावसाळी महिन्यामध्ये सरसगडवरती येऊ नका. आणि समोर आपल्या भगवा ध्वज दिसतोय फडकताना, तिकडे सुद्धा जाऊया. आणि बघा, मी जो भक्कमपणे उभा राहिला तुम्हाला बुरुज सांगितलं होतं, त्या बुरुजावरती आत्ता मी आहे. ते बघा, माझ्या खालती बघा दरी. आणि हा बघा बालेकिल्ल्यावरती जाण्यासाठी इथनं पायऱ्या आहेत बघा. जाऊया तिकडे सुद्धा आपण. आता आपण ह्या जागेचं दृश्य बघूया. आणि दरवाजाच्या वरतूनच वाट आहे बघा तिकडे जाण्यासाठी. हे बघा, हा आहे आपला पहिला दरवाजा. आणि ही वरतं येण्यासाठी वाट. आणि ह्या भगवा ध्वजाकडे जाण्याने तर काय नजारे असतील. निसर्गाने आपल्यांना बघा, निसर्गाने आपल्यासाठी भरपूर काही जपून ठेवलं आहे. महाराजांचे गडकिल्ले आणि निसर्गाचं सौंदर्य तेच आत्ता आम्ही अनुभवताना. आणि शब्द नाही मित्रांनो बोलायला. सरसगड खूप ह्या पावसाळी महिन्यामध्ये थोडा कठीण आहे. परंतु ज्या वेळेस बघा भगवा ध्वज कसा फडकतोय. आणि इथं पण एक पाटी आहे, ती बघूया काय आहे. आणि बघा तटबंदी बघा. आणि बालेकिल्ला इकडे आहे वरती. चला इकडे जाऊन आपण नजारे. वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही येत असाल बघा, इथं भगवा ध्वज आहे. आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी येत असाल तर इथे सुरक्षित अंतर ठेवून हे नजारे बघा. मी जवळपास आता 1 फूट लांब आहे बघा. हा माझा पाय आहे. आणि मी सुरक्षित अंतर ठेवून हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा आहे पाळी शहर आणि बल्लाळेश्वर टेम्पल मंदिर इथं आपल्या समोर दिसतंय बघा. हा बघा, हा टोक दिसतोय. हा आहे बल्लाळेश्वर टेम्पल मंदिर गणेशाचं. आल्यानंतर एक पिण्यायोग्य पाणी बघा इथे दिलेलं आहे. पाण्याचे टाके, खूप स्वच्छ पाणी आहे बघा. एकदम काचेसारखं पारदर्शी. तिथं थोडा शेवाळ आहे पण पाणी एकदम स्वच्छ आहे आणि खूप मोठा आहे. जवळपास 15 बाय 40 या आकाराचा असेल. आणि आता आपण जाऊ इकडे
पाणी पिऊया आणि पुढचा ट्रेक सुरू केल्यानंतर आता बालेकिल्ले आहे तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि बघा ह्या पायऱ्या एकदम सुंदर, किती एवढ्या सुंदर दिसत आहेत ना ह्या पायऱ्या. आणि त्या काळात काय दिसत असतील आपले गड किल्ले, त्याचं आपल्याला मनामध्ये एक अनुभव करा आणि एक तो विज्युअल मनामध्ये हाणा आणि विचार करा की त्यावेळेस आपले गड किल्ले कसे दिसत असतील. आत्ताच बघा समोर मला दिसतं एवढा सुंदर बांधले आहेत, त्याचा आकार आहे ना वरती जाण्यासाठी बालेकिल्ल्यावरती. इकडे जाऊन आलो, आता बालेकिल्ल्यावरती जाऊया चला. बघ किती सुंदर पायऱ्या बांधलेल्या आहेत. बाफलीची भाजी, ही भाजी नक्की मित्रांनो आता वजले, पण बाफलीची भाजी याला म्हणतात. प्रत्येक गडावरती गेल्यानंतर मी नेतो आणि बघूया जर कवळी दिसली तर तोडू. अरे मित्रांनो, बालेकिल्ल्यावरती जायला असा परिसर आहे. गवत बघा किती आहे आणि बघा गवत पूर्ण खांद्यापर्यंत उंच झालं आहे. आणि बघा बुरुजाचं नाव आहे इथं दक्षिण्य बुरुज, हे दिसते तुम्हाला नाव बघा. आणि इथं समोरूनच बघा पायऱ्या आहेत. हो 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 हा बघा, हा शपथ. हे बघा मित्रांनो, इथे नक्कीच तोफ ठेवण्याची जागा असेल ही. आणि हे तर तुम्ही ओळखलंच असेल बघल्या. बघा मित्रांनो, दक्षिण्य बुरुज जवळ आल्यानंतर अजून एक तटबंदी दिसली बुरुज खालतून. बघा तिकडे आपण जाण्याचा प्रयत्न नाही करणार कारण धोकादायक आहे. आणि हे धुक्क बघा, डोंगरावरतीच आहे पण तुम्ही याला काय म्हणतात, याला आम्ही कवदर म्हणतोय. बघा जर मराठी भाषेत म्हणायला झालं तर रानातली केळी, जंगली केळी, याला आम्ही कवदर म्हणतोय. पहिलं शौचकूप दाखवतोय, त्या काळातलं शौचकूप आहे. माझ्या समोर तुम्ही बघता ती पाटी लावली ती तशी. तर या, आणि इथे थोडा स्लिपरी वातावरण आहे, चिकट आहे, तर सांभाळून या. हे बघा मित्रांनो, इथं लिहिण्यात आलंय शौचकूप 350 ते 400 वर्ष अगोदर. बघा त्या काळात देखील शौचकूप होते आणि किती महत्त्वाच्या जागेवर. बघा इथे तुम्हाला दिसते ती दक्षिण बुरुज आणि ही वरती येण्याची वाट आहे. आणि बघा त्या वाटेच्या खालीच ही बघा ही पायरी दिसते तुम्हाला, आणि त्याच खालीच आहे शौचकूप. आणि हे बघा त्याची बांधणी आहे ती तुम्हाला दाखवतोय. तर बघा इथे नक्कीच दिवा लावण्यासाठी एक, आणि हे आहे शौचकूप. बघा आतमध्ये आलो आहे आणि असं आहे ते शौचकूप. बघा इथनं बाहेर निघण्यासाठी एक होळ आहे इथनं. नक्कीच जवळपास 5 ते 6 फूट उंचीच आहे. बघा मित्रांनो,
350 ते 400 वर्ष जुनं शौचकूप किती आतमध्ये मोठा आहे. चला वरती जाऊया आणि आपला ट्रेक कंटिन्यू. किल्ल्याच्या वरती आल्यानंतर एक छोटीशी गुफा लागते, तुम्हाला दाखव. पुढं आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं मंदिर सारखं काहीतरी दिसतंय समोर, आणि हे एक पिण्याचं टाका आहे. आणि बघा आतमध्ये खोली टाईप, रूम टाईप आहे बघा. इथे आतमध्ये खांब दिसत आहेत आणि इथे दिलेलं आहे पाण्याचं टाकं, परंतु मंदिर आहे असं लिहिण्यात आलं नाही कुठे. हे बघा समोर इथे पण पाणीच आहे आणि असं आहे आतमधलं. आणि बघा इथे एक छोटंसं मंदिर आहे. सैनिकांसाठी पूर्ण खोळ्या आहेत आतमध्ये. इथं मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच हे बघा हे खांब दिसतात का, पिल्लर्स दिसतात का बघा किती मोठे आहेत. असे 2-3 अजून आतमध्ये आहेत. आणि हे समोर जे आपल्याला दिसतंय ना, हे काम आत्ताचं आहे. हे 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 आणि जेव्हा हे बांधलं गेलं नसेल तेव्हा पूर्ण असं बघा एक खोली टाईप, एक रूम टाईप असेल. आणि इथे पुढे बघूया आता काय दिसतंय का. हे बघा बघा इथे एक समाधी आहे, अज्ञात वीराची समाधी म्हणून. तर कोणाला या समाधीचं इतिहास माहिती असेल तर नक्कीच सांगा. आणि बघा इथे आहे ती समाधी, ही बघा. बघूया अजून पुढे जाऊया आणि काय दिसतंय का बघूया. आणि झालं आहे आणि खूप जंगल असल्यामुळे बघा इथनं एक वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे इथनं मागं बघा. चला तुम्हाला दाखवतोय. हे बघा ह्या पायऱ्या दिसत आहेत बनवलेल्या का तुम्हाला. इथनं वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर चला भेटूया तिसऱ्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहिला भाग बघितला नसेल तर जाऊन बघा. जय शिवराय.